छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, जय शिवराय। श्री छत्रपती प्रतिष्ठान पन्हाळा यांनी आपल्याला आज बोललेला आहे कार्यक्रमाला, आणि कार्यक्रम असा आहे की आरती आणि प्रसाद आणि पन्हाळा गडावर बोललेलं आहे। चला मग जय श्रीराम। सकाळ सकाळी कोल्हापूरात फिरायला लई भारी वाटते, कारण कोल्हापूर जिल्हा गर्दी नसते, म्हणजे मुंबईपेक्षा रहदारी इकडं कमी, मुंबई पुण्यापेक्षा। आणि इथं कोल्हापुरात वातावरण एक नंबर असते, आणि मुंबई पुणेवाली इकडे राहायला येतात। आणि इथं विषय असा आहे की वातावरण गारगार असते सकाळ सकाळी, आणि फ्रेश होते, मूड फ्रेश होते। बरोबर, कोण बी आला तरी, जरी बाहेर देशात ना आला तरी फिरायला कोल्हापुरात येतोय म्हणजे येतो एक नंबर। जात होती पेपर सारखं बातमी असायची, ते धनलाभ होते म्हणून पुन्हा स्वप्नात आले की ते घेऊन जायचे आणि परत आणून ठेवायचे। आता त्याला पॅकेट करून एक वर्ष म्हणजे एवढं महात्म्य ह्याला आहे असं। अभिषेक वगैरे करतो। देवा शिकामणी इतिदम कीर्तितम तस्य न विद्यते राजेद्वारे पटेद घोरे संग्रामे रूप संकटे भूत सर्प पिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रे लभते पुत्रानो निर्धनो धनवान भवेत रोगात् मुच्यते रोगात् बुद्धे मुच्येत बंधनात् यद्यतिष्ठं लोके तत् प्रत्य संशयम्। साहेब असतात काय हो, माझी आमची गाडी आता चर्चा झाली। वाळवे साहेब कलानगरचा महागणपती आहे साहेब, अभिषेक वाळवेकर। हो हो अंधेकर साहेब, हा गिरी सर आले तर हा सर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कृष्णराज दादा या ठिकाणी महाडिक साहेब आहेतच। त्यानंतर कलानगरचा महागणपती म्हणून इचलकरंजी शहरामध्ये जे वास्तव्यानं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर देखणं स्वरूप या गणरायांना दिलेलं आहे, ते आमच्या सन्माननीय अभिषेक दादा वाळवेकर साहेब सुद्धा या ठिकाणी। इचलकरंजी शहरातला पैलवान, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवलं। एक सामान्यातला सामान्य मुलगा, चल भावा सिटीत म्हणून ज्यांनी आपल्या अभिनयातून एक चांगली या ठिकाणी ओळख महाराष्ट्राला करून दिली, ते सन्माननीय ऋषिकेश दादा चव्हाण सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे। महाराजांचं मंदिर इथंच का, महाराजांनी ह्या पन्हाळामध्ये काय केलं, आणि छत्रपती शाहू महाराजांना हे मंदिर स्थापन करण्याचं हेच ठिकाण का ठरलं, हे सगळं इतिहास आणि पौर्णिमाच आम्ही ह्या वेळेला गडावर का घेतो, त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं, आदिलशाहची राजधानी म्हणून पन्हाळाला या ठिकाणी परिचयाचं होतं, आणि महाराजांना वाटायचं आदिलशाहची राजधानी जोपर्यंत आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात राज्य करणं अवघड होईल, आणि त्यावेळेला त्यांचं फक्त एकच स्वप्न होतं, पन्हाळा या एकदा ताब्यात आला पाहिजे। महाराजांनी पन्हाळा घेण्याचा एकदा प्रयत्न केला होता, आणि त्यावेळेला पन्हाळ्यावर असणाऱ्या सैनिकांशी त्यांचं युद्ध चालू होतं, आणि युद्धाच्या ह्याच्यामध्ये नियमामध्ये ठरलं होतं मी 2000 सैनिकांशी पुढे जातो, तोपर्यंत नेतोजी पालकर तुम्ही येताना 3000 सैनिक वेळेत घेऊन या, म्हणजे 5000 सैनिकांशी आपण गेलो तर पन्हाळा आपणास जिंकता येईल। आणि त्यावेळेला 2000 सैनिक जेव्हा लढत होते, त्यावेळेला लढत असताना महाराजांचा एक एक कार्यकर्ता टेक्निकली खर्ची जात होता। महाराज विचार करत होते अजून नेतोजी पालकर का नाही आले, नेतोजी पालकर का नाही आले। खर्ची परत असणाऱ्या सैनिकांचा विचार करून महाराजांनी जीव त्यांना मारला आणि म्हटले आता माघार फिरलेलं बरं,
माघार फिरून परत जात असताना नेतोजी पालकर 3000 सैनिकांनिशी त्या ठिकाणी भेटला. महाराज रागावले, अरे तुम्ही वेळेत आला असता तर पन्हाळा आम्ही कधीच जिंकला असता, असं त्यावेळेला महाराजांनी बोलून दाखवलं. म्हणजे महाराजांच्या मनामध्ये पन्हाळ्याबद्दल काय अस्मिता आहे. नेतोजी पालकर रागावले महाराज आणि त्यावेळेला पन्हाळा जिंकता आला नाही. आणि मला आज खास करून संतोष दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मला मनापासून आभार मानायचा आहे. एक गोष्ट तर की आपण त्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक पौर्णिमेला ज्या पद्धतीचं त्यांनी नियोजन करत आले हे अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर मागचे 5 पौर्णिमे ते मला इथं आणण्याचा प्रयत्न करत होते. काही ना काही कारणामुळं मी प्रवासात होतो, कोल्हापुरात नव्हतो म्हणून यायला जमलं नाही. परंतु तुम्ही जसं म्हणला की महाराजांचा बुलावा आल्याशिवाय ते होत नाही. आजची बरोबर अशी पवित्र पौर्णिमा आहे की आज इथं येण्याचा संकल्प झाला. मी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना खरंच म्हणजे तुम्ही एवढे चांगले वक्ते आहात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण मी काल रात्री 2 वाजता झोपलोय, जरा झोपेत आलो होतो इथं सकाळी. पण तुमचा आवाज ऐकून या मंदिरात त्या मूर्तीला स्पर्श करून जी ताकद आज अंगामध्ये आली आहे हे त्या बाबतीत मी तुमच्या सगळ्यांची खरंच म्हणा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की असं हाल करून ह्या तिघांनी आजही निर्माण केलं. अस्ते कदम, अस्ते कदम, अस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायाय ललकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती दुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नका भीक घालू कधी संकटाला, नका भीक घालू कधी संकटाला, ठोकरा येईते ज्या क्षणाला. आणि मोठमोठ्या पद्धतीनं मंडळी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. आपण सुद्धा एकदा यावं विनंती आहे. अशा पद्धतीने ही आमची टीम वर्क आहे. गिरीश सर वगैरे सगळे सुंदर आपण आलात त्याबद्दल परत एकदा आभार. मूर्तीच्या ह्याच्यात राहू नका असं अनेकदा फोटो घेणार काय आपला टीमचा एक फोटो घ्यायचा. कॉलेजमध्ये बसले आमच्या घरी मामा यायला होती तेव्हा बावड्यात हे होतं की नाही, बावड्यात त्यावेळी तिथं मामा होते की नाही. आणि माझा भाऊ आणि ते शिवराज विद्यालय मुरगुडमध्ये एकत्र शिकावे. मामा घरी येत होते बऱ्याच. सगळे पाड वळले तुझी भाषा रांगडी एक नंबर आईला मला आमचा माणूस नाही एक नंबर सगळं मत चांगलं झालं. खरोखर 2-3 वोटिंग बाहेर होतास ना तो. 2-3 आठवडे बाहेर होता. एक आठवडा एवढं काय केलं पाण्या टाके पडले ते खून राहिला कार्यक्रम विजेता झाला. कुठे आपापले ग्रुप कोणाची एंट्री जरी भेटली ना
पहिल्यापासून पूर्ण कसं वाटलं का? भारी भारी वाटलं, छान वाटलं. आज येणारच म्हणलं आपण जाऊन भेटूया. एवढं माहित असून साहेब 15 वर्षात एक माणूस कवा नाही साहेबांच्यामुळं एकमेक आमची ओळख झाली. प्रत्येक पूर्ण वर्ष झालं प्रत्येक पूर्ण. केक वगैरे कुठं काय नियोजन राहिला वगैरे टाकाला. संतोषदा चलो येस मला भेटूया. बरं वाटलं भेटून. हे जो आपलं स्टँड होतो नमस्कार. चला माझ्या मला जरा शेअर करा. दादा जेवण त्या भेटूया परत. अभिषेक जाताना ट्रॉफी द्या आम्हाला. ट्रॉफी द्या लावा. प्रसाद दादा हो या की प्रसाद. या 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 कायसाठी नाही तुमचा सत्कार आहे खरं तर. या इथं आम्ही हात लावा. फोटो घे. साहेब अभिषेक दादा ये. दादा या ठिकाणी हो आहे की आहे की सर. मनापासून धन्यवाद. घेतले. नमस्कार आई. नमस्कार. हाय बरं. हा बरं आहे बरं आहे. तुम्ही बरं आहे का? आम्ही तुमचा शो शेवटपर्यंत बघितलाय. कसा वाटला? घरी या घरी. हा हा येतो नक्की. नक्की. हो हो येतो. बरे आहेत का? हाय हाय बरे. तुमचं तब्येत पण बरी आहे ना? तुमचं घरी आल्यावर घरी या. हा हा येतो नक्की येतो. चला बाबाय. आमच्या मातोश्रींना का नाही ते बघताना मला 2-3 सांगितली हे आपल्या इचलकरंजीचे आहेत. मग मी म्हटलं पहिला म्हटल्यावर मामांच्याच तालमीतले आहेत म्हटलं काय विषय नाही. चला भेटू आपण तिथं. नंबर सतीश घ्या.